मराठा आरक्षणाबद्दल काय झाले हे एकनाथ शिंदे यांनाच विचारा या राज ठाकरेंच्या विधानावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही। जे लिहून दिले होते त्याच्या आधारे मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। तसेच मराठा आरक्षणाच्या विषयावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर जे तोडगे काढता आले ते काढण्यात आले, पण नाईलाजाला कोणताच इलाज नसतो असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे। शासन त्याच्यावर का तोडगा काढला नाही? कारण त्यांनी 4 महिने तोडगे जे काढता आले ते काढले। मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण म्हणीमध्ये बोलतो की माझ्या ग्रामीणमध्ये म्हण आहे, ना इलाज को क्या इलाज। ना इलाजला कुठला इलाजच नसतो। आता तुम्ही किती दुसरे कोण मदत करते का याच्या पाठीमागे त्यांना? नाही, मी असा आरोप करणार नाही। जरी तसं असलं तरी आणि जरी तशी माहिती असली तरी असा आरोप करणार नाही। मी एवढंच म्हणेन की जे मान्य होणार आहे ते हे बघा, ज्यावेळेला आपण परीक्षेला क्वेश्चन पेपर समोर आला की आपण काय करतो, सोपे प्रश्न पटापट सोडून टाकतो। मग एखादा कठीण प्रश्न राहतो तर सोडवलेल्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला पर्सेंटेज मिळतं। नाही तू एक प्रश्न सुटत कसा नाही, मी 3 दिवस थांबणार, असं कसं करून जाईल? याला कारणीभूत राज ठाकरेंनी सांगितले की शिंदेने जे काही पत्र दिलं होतं त्याचं अल्टिमेटम पूर्ण केलंच नाही ना। माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही। त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या। उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा। ते झालं म्हणून तेवढे दाखले सापडले ना। मग शिंदे समितीची मुदत वाढवली, सारखी वाढवतात, आता आपण वाढवली। त्यामुळे एकनाथजींनी दिलेला कुठलाही शब्द, जे गेले त्यांना 10 लाख देऊ दिले, त्यांच्या घरच्या नोकऱ्या देऊ दिल्या, आणि त्यामुळे मागण्या कधीही प्रॅक्टिकल करायच्या। मी चळवळीतून म्हणतो, आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी ABVP, अखिल भारतीय विद्यार्थी ऑल इंडिया, काश्मीरपासून जे मोर्चे मी लीड केले आहेत। तर काश्मीरला उदाहरण घेऊ, आठवण झाली मला, अर्धा मिनटं सांगू दे। तर काश्मीरला आम्ही 10,000 विद्यार्थी घेऊन गेलो, उधमपूरला थांबवलं, जायचं नाही पुढे म्हणाले, आणि आलेले सगळे ह्याच भूमिकेत आले होते की श्रीनगरमध्ये जाणार आणि लाल चौकात झेंडा लावणारच। तर 10,000 लोकांनी जर कायदा तोडायचं म्हटलं असता तर आतंकवादी लांब, या सगळ्या पळापळीतच माणसं मेलेच। माझी कमांड होती, मी सगळ्यांना आवाहन केलं की त्यावर VP सिंग पंतप्रधान, आपण दिल्लीला जायचं, आणि हा जो झेंडा लावायला आणला लाल चौकामध्ये तो दिल्लीला जाऊन VP सिंग आणलो। अख्खे 10,000 लोक वेगळ्या मार्गाने दिल्लीत आणले, दिल्लीत पुन्हा मोर्चा काढला। आणि मला याकडे आजही फोटो आहे, VP सिंगांना आम्ही तिरंगा दिला, आम्हाला लावायला दिले नाहीत, आता तुम्ही लावा। दिस इज कॉल्ड आंदोलन, की किती पुढे जायचं, किती मागे यायचं। चला। मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आज आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चतुर मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनीच आता यावर तोडगा काढावा असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं। वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे शेतकरी हक्क यात्रेनिमित्त आले असताना ते सांगत होते। भाषण करते वक्त आपने अमित शाह पर निशाना साधा है और कहा है कि उनको सामने आना चाहिए, क्या करेंगे? अरे देखो, पूरे देश की हालत बहुत बेकार है, खून खराबा इतना बढ़ गया, और 2 नंबर के धंधे को तो पूछो मत। सभी तरफ बिल्कुल जो 2 नंबर से मिलता है उसी पर सबकी नज़र है। और आज किसान की सबसे ज़्यादा आत्महत्या, वो सहकार मंत्री भी है, और ये थोड़ा सोचा था हमने, अमित शाह से ये नहीं हमारी उम्मीद थी। आज कर्जमाफी के बारे में केंद्र क्यों आगे नहीं आता? तो सहकार मंत्री है ना, केंद्र ने जब मनमोहन सिंह के टाइम में सब पूरे भारत के किसानों की कर्जमाफी की थी, आप ही इस बारे में सोचना चाहिए, इसके लिए आगे आना चाहिए। देखो, अगर कोई हिंदू मुस्लिम और हिंदू मर के मरा तो फिर हिंदू होता है, और इनके धोरण के नीतियों के कारण मरा है तो वो हिंदू नहीं होता है। सबसे ज़्यादा आत्महत्या तो हिंदू की है, फिर कहाँ गए बटेंगे और बटेंगे तो कटेंगे। मर रहा है तो किसान ना, और ज़्यादातर हिंदू ही किसान मर रहा है।
कहाँ गए भाजपा वाले? अभी जो आत्महत्या हो रही है हर दिन 10-12 आत्महत्या होती है, इसमें कौन है ज़्यादा? तो सरकार तो तुम्हारी है ना, तुमने तो बात रखी थी ना, कटेंगे तो बटेंगे, अब कहाँ गया? तुम्हारे सरकार में कट रहा है हमारा किसान, और हिंदू का सब किसान ज़्यादा कट रहा है। तुम्हारा हिंदू तो है तो बताओ यहाँ, अगर है आपके मर्दांगी तो आपने इसमें। दूसरा विषय, जरांगे पाटिल का अनशन चल रहा है मुंबई में, उसे कैसे देखते हो आप? देखो, सीएम है, बड़ा चतुर सीएम है, तो उन्होंने उस तरह से उनका कौशल्य दिखाना चाहिए। इस टाइम कोई आंदोलन को किस तरह से आगे जाना चाहिए, किस तरह से उनकी मांग पूरी करना चाहिए, उनका कौशल्य है। दूसरी तरफ संजय राउत और राज ठाकरे बता रहे हैं कि ये जो आंदोलन है इसके पीछे का चेहरा जो है एकनाथ शिंदे है, उसे कैसे देखते हो आप? देखो, मैं उस भानगढ़ में गिरना नहीं चाहता हूँ। मैं किसान के लिए आया हूँ, किसान मजदूर के लिए आया हूँ, दिव्यांग के लिए आया हूँ, मेंढपाड़ के लिए आया हूँ, हमारे मच्छीमार के लिए आया हूँ। उसके बारे में पूछो ना यार, उस साल उससे ज़्यादा सवाल तो यहाँ है। अभी बारिश आ गया, मर गया ना किसान। जाओ थोड़ा खेत में जाओ, देखो, बताओ थोड़ा कितना नुकसान हुआ। तो कितने किसान आपके साथ होंगे 28 को मुंबई? देखेंगे वो, आप जितना बताएंगे उतने ज़्यादा होंगे। आप बताएंगे तो आएंगे कहाँ से? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात वोट चोरी संदर्भात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। यासोबतच देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली। या अनुषंगाने अमरावती शहर युवक काँग्रेसच्या वतीने अमरावती मुख्य बस स्थानकाच्या आत जाऊन युवक काँग्रेसच्या वतीने वोट चोर खुर्ची छोड हा मुद्दा घेऊन आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले। तसेच इथल्या बसेसला या संदर्भातले स्टिकर लावण्यात आले। यासोबतच पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोस्टर असलेल्या बसेसवर सुद्धा स्टिकर लावून आपला संताप व्यक्त केला। यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। हमें चाहिए आजादी, आजादी वोट चोरों से आजादी, कोई हुकुमशाही से आजादी, अरे हमें चाहिए आजादी, अरे वोट चोर से आजादी, अरे हमें चाहिए आजादी, ये बीजेपी से आजादी, अरे हमें चाहिए आजादी, अरे लेके रहेंगे। तुम आ जाओ बीच में, देखो ना। चाहिए आजादी, अरे वोट चोरों से आजादी, अरे लेके रहेंगे आजादी, अरे हुकुमशाही से आजादी, वोट चोर गद्दी चोर, वोट चोर इकडे आहे ना बाजूची। आज आपल्याला कल्पना आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी बिहारमध्ये जी वोटर अधिकार यात्रा काढलेली आहे त्याला जो प्रचंड जनतेचा प्रतिसाद मिळत आहे, तर काही 15 दिवसाअगोदर त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बंगलोरच्या महादेवपुरा येथील जे वोट चोरीचं प्रकरण पुराव्यानिशी संपूर्ण देशासमोर आणलं आहे। आपण बघितलं की त्यामुळे जनतेच्या मनात आता या सरकारबद्दल वोट चोरीमुळे आलेलं सरकार अशी ठाम भावना निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळेच बिहारमध्ये प्रचंड त्यांना समर्थन मिळत आहेत। तर इथे सुद्धा या जनतेला सुद्धा माहिती आहे की वोट चोर कोण आहे। आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकांना हे परत त्यांच्या मनात बिंबवून देत आहे की हे जे सरकार आलेलं आहे असंवैधानिक आहे, हे वोट चोरी करून आलेलं आहे। प्रत्येक जनतेला माहिती आहे की त्यांनी वोट दिलं कोणाला आणि गेलं कोणाला। त्यामुळे या आज युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही परत एकदा संदेश देत आहे की हे सरकार वोट चोरीचं आहे आणि यानंतर या ज्याप्रमाणे राहुलजी गांधी प्रत्येक मतदाताचा अधिकार शाबूत राहण्यासाठी लढत आहे, त्याप्रमाणे युवक काँग्रेससुद्धा हा जो मतदाता आहे त्याला जो एक वोट, एक व्यक्ती एक वोट हा जो संविधानाने दिलेला अधिकार आहे याचं रक्षण युवक काँग्रेस करेल।
मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी खोट्या प्रचारार्थ जे त्यांचे स्टिकर बसेसवर लावलेले आहे, ज्या भरोशावर ते निवडून आले, म्हणजे वोट चोरीच्या भरोशावर निवडून आले आणि जे त्यांचा प्रचार करू राहिले आहे तिच्यावर आम्ही आमचे स्टिकर लावून किंवा हे वोट चोरी करून सत्तेत आलेले आहे असे स्टिकर लावून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. कोल्हापुरातील काळंबावाडीचा पाणी पुरवठा सुरळीतपणे होत नाही, त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापुरात पाणी टंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शिंगणापूर येथील पाणी पुरवठा उपसा केंद्राला भेट देऊन आमदार क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ऐन सणासुदीत नागरिकांना पाणी मिळत नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात आमदार क्षीरसागर यांनी संताप व्यक्त केला. प्रत्येक दिवाळीला थेट पाईपलाईनच्या नावाखाली अंघोळ करणाऱ्यांनी राजकारण करू नये असा अप्रत्यक्ष आमदार सतेज पाटील यांना टोला लगावला. तसेच सोमवारी संबंधित कंत्राटदारांसोबत बैठक घेणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले आहे. बरं, त्या कळंबा शिंगणापूर आणि मालिका हे आपण ती मोठी योजना केली, सगळं ठीक आहे, ते तर चालू राहील. अचानक फेल गेली तर ह्या तीन योजनांवरून पाणी देण्यासाठी आपल्या इथं काय काय केलं पाहिजे, तुम्हाला तिन्ही ठिकाणचे मला प्रस्ताव द्या. रविवारी पहाटे 3 वाजता काळमोडे कोणाकडे मेंटेनन्स आहे, काय करतो तो, आला का तिथं रामपूर कुठला आपले कर्मचारी आपले अधिकारी नाहीत ना त्या मॅडम, आपले अधिकारी सज्ज असले पाहिजे. पण मी त्यांच्या कुठल्या मला मॅडम एकंदरीत असं चित्र दिसतंय, पाणी पुरवठ्याला आपली यंत्रणा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कारण निव्वळ काळंबावाडी धरणावर आपण अवलंबून न राहता त्याला ऑप्शन आपल्याकडे असले पाहिजेत. मी आता घाडगेनं हेच सांगतोय की काळंबावाडी धर्माच्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही सोमवारी बोलवून घ्या, त्याला कसली मस्ती आली एवढी, तो एवढं जर लोकांच्या जीवाशी खेळत असला आणि दुसऱ्या तिन्ही योजनांचा आपण जे आहे ना ते तिन्ही त्याला ऑप्शन म्हणजे तिन्ही पण तयार होऊ द्या, हे तिन्ही प्रस्ताव द्या, मी तातडीनं मंजूर करून घ्यायला लावतो. कारण फार सणामध्ये मॅडम फार वाईट परिस्थिती आहे लोकांची, फार ऐकून घ्यायला लागलं. आणि माझं वैयक्तिक काय मत आहे, आता नवीन त्या आकृतीबंध आपण मंजूर करून घेतोय किंवा अंतिम टप्प्यात आहे, त्यामध्ये पाणी पुरवठा, खास करून पाणी पुरवठा, आरोग्य, पाणी पुरवठ्याचा विषय आज घेऊ. या ठिकाणी चांगली माणसं नेमणं गरजेचं आहे, त्याशिवाय विषय संपला नाही. तातडीनं जरा मॅडम आपण घ्या प्रायोरिटीला. घाडगे जयेश आता आहे, आमचे शिंदे पण आहे तिथं, सगळी मदतीला येतील. पण माझं वैयक्तिक काय मत आहे की जबाबदार कोणाला तर धरलं पाहिजे. आता लोकांनी कंपनीला बोलवून आम्ही कंपनीला बघतो सोमवारी, त्यांना बोलतो मी गाडगेला, त्याला बोलवून घेऊया, कारण तो काय आपला जावाही नाही. पाणी पुरवठा म्हणजे अतिशय महत्वाचा विषय आहे शहराच्या दृष्टीनं. आपण सोमवारी भेटू, त्याला बोलवून घेऊ आणि तातडीने जरा पाणी. अशाच नवनवीन आणि ताज्या राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा राजकीय आढावा हा कार्यक्रम फक्त न्यूज मराठी 24/7 वर. नवा भारत नवा विचार.